माझ्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये मला असेंब्ली लाईन करायची आहे. पण ही करायची असेल तर नंबर ऑफ स्टेशन्स किती असायला पाहिजेत? तर ह्याच्यासाठी एक अतिशय साधा फॉर्म्युला तुम्हाला वापरत देतो. तुमच्या प्रॉडक्टचं टॅग टाईम आणि सायकल टाईम या दोन्ही गोष्टी तुम्हाला त्यासाठी माहिती असायला हव्यात. तुमच्या प्रॉडक्टचा सायकल टाईम डिवायडेड बाय टॅग टाईम इज इक्वल टू नंबर ऑफ स्टेशन्स. इतका सिम्पल आणि साधा फॉर्म्युला याच्यासाठी तुम्हाला वापरता येईल. आता याच्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ की तुमच्या प्रॉडक्टचा टॅग टाईम जो आलेला आहे हा 50 मिनिटांचा आहे आणि तुमच्या प्रॉडक्टचा सायकल टाईम मात्र 300 मिनिटाचा आहे. तर या ठिकाणी 300 भागिले 50 बरोबर 6 ही स्टेशन्स तुमच्या असेंब्ली लाईनला असायला हवी. याचाच अर्थ असा की प्रत्येक स्टेशनवरती फक्त 50-50 मिनिटाचं काम होत प्रॉडक्ट पुढे पुढे सरकत जाईल. आता हा फॉर्म्युला वापरून जर का तुम्ही तुमची असेंब्ली लाईन बनवली तर तुमच्या डिलिव्हरी फेल होण्याची शक्यता जवळपास 0. मग तुमच्या इंडस्ट्रीमध्ये तुमच्या असेंब्ली लाईनमध्ये किती स्टेशन्स आहेत? कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा.